नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 6 आणि वार आहे शनिवार. तर आज आपण आता सध्या निघालेलो आहे. एक आपल्याला पर्सनल बुकिंग आहे मित्रांनो, पुण्याची घाटकोपरवरून. ती बुकिंग घ्यायचे, तिथं पुण्याला सोडायचे आणि पुण्यावरून आपल्याला सरळ गावी निघून जायचं आहे. तर गावी यासाठी जायचं आहे की आपली आईला आपल्याला मुंबईला घेऊन यायचं आहे. त्यासाठी मी गावी जाणार आहे मित्रांनो. बरेच दिवस झालं जायचा विचार होता, पण म्हटलं MT जायला आपल्याला जाऊन यायला परवडत नाही. एखादं बुकिंग भेटली तर जाऊ. मग आता पुण्याची बुकिंग आपल्याला मिळालेली आहे. तर आपल्याला आता सध्या घाटकोपरला जायचं. आता मी घरी आहे सध्या रोडपालीला. CNG वगैरे नाही भरला अजून आणि आता निघतोय आपण इथून आणि तिथून जाऊन मग कस्टमरला पिकअप करून घाटकोपर हडपसरला ड्रॉप आहे मित्रांनो. हडपसरला ड्रॉप करून आपण सरळ पुढं तिकडं निघून जाऊ आपल्या गावाला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण किती पैसे घेतोय, काय घेतोय, किती पैसे आपल्याला मिळत आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. छोटीशी जर्नी असणार आहे मित्रांनो गावची. चला, तुम्हाला या निमित्तानं आमचं गाव पण दाखवता येईल. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात डेली येत असतात. 2 दिवस मित्रांनो व्हिडिओ आले नाहीत. याला कारण म्हणजे 2 दिवस थोडंसं आपण गाडीच चालवली नाही, कारण थोडंसं जरा प्रॉब्लेम होता. असतात काहीतरी प्रॉब्लेम त्याच्यामुळे. तर आता आज व्हिडिओ बनवतो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. आपण जातो आहे आणि आपली जर्नी गावाकडची कशी आहे, काय पुण्यातून काय एखादं भाडं मिळते का आपल्याला हे पण बघायचं आहे. पुण्यातून जर एखादं भेटलं तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे कस्टमरच्या लोकेशनला घाटकोपरला. ॲक्च्युली लोकेशनला नाही, CNG पंपावरती आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. 5:45 झाले. 15 मिनटं आहेत आपल्याकडे अजून. आपल्या घरापासून गाडी 31 किलोमीटर चालली आहे. 4 कांड्या पेट्रोल आहे आणि 3 कांड्या CNG आहे. तर कस्टमर बसल्यानंतर कुठं जर रस्त्यात CNG टाकण्यापेक्षा आपण आत्ताच CNG टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे काय प्रॉब्लेम येणार नाही. झाला CNG नंबर आला आपला. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आजची पूर्ण टोटल जर्नी आपली पुण्याचे ड्रॉप हडपसरचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपली गावची जर्नी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया. आता CNG भरतो. विचार चाललाय माझा पेट्रोल पण थोडंसं टाकावं. आहेत 4 कांड्या, पण गावाकडे समजा CNG वगैरे नाही भेटला तर पेट्रोल आपल्याला भेटेल न भेटेल सांगू शकत नाही. म्हणून इथं थोडंसं एकदा पेट्रोल टाकलं साधं का मग काही अडचण राहणार नाही. त्या हिशोबाने आपण आलो आहे. आता जातो, थोडंसं पेट्रोल CNG भरू, पेट्रोल भेटलं तर टाकू आणि कस्टमरला पिकअप करून जाऊ. तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो. आजचा व्हिडिओ ही जर्नी आपली टोटल गावापर्यंत मस्त होणार आहे. तर ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 10:11 झालेत. 191 किलोमीटर गाडी चालली आणि आपला पुण्यातला हडपसरचा ड्रॉप आता कंप्लीट झाला आहे. 191 किलोमीटर, 10:11 झालेत. आणि आता CNG गाडी रिझर्व लागली. जो आपण तिथं भरलेला तेवढा CNG, त्याच्यानंतर काय CNG झाला नाही. पेमेंट वगैरे झालं कस्टमरचं. तर ह्या ट्रिपचे मित्रांनो आपल्याला 5,000 रुपये मिळालेत टोटल ड्रॉपचे. आता जस्ट ड्रॉप झाला आहे. आता इथून आपण बाहेर पडू, CNG वगैरे बघू, काहीतरी खाऊ. भूक लागली मित्रांनो, नाश्ता नाही केला. आणि मग आपल्या गावाकडल्या प्रवासाला लागू. तर 5,000 रुपये भेटलेत मित्रांनो. कारण काय माहिती आहे का, मला आईला अर्जंट आणायला जायचं होतं. आई जरा तब्येत बरोबर नाही आईची, त्यामुळे मला अचानक जावं लागलं गावी. आणि आई आमची थोडीशी मित्रांनो कसं झालं आहे, थोडासा कमरेचा त्रास आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्समध्ये वगैरे येऊ शकत नाही. तिला गाडीमध्ये आणायचं होतं. मग म्हटलं ठीक आहे, एखादं भाडं भेटलं मला पुण्या साईडचं जाऊ. इथून आता माझं घर मित्रांनो 180 ते 200 किलोमीटर असेल. 200 पण नसेल, पण एक अंदाजे पकडून चला.
तर आता इथून मला MT जायचं आहे आणि तिला घेऊन परत उद्या मुंबईला यायचं आहे. तर ठीक आहे, आता जातो, नाश्ता बिष्टा करतो, CNG भरतो, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो 1 वाजलेत. आपण आता सध्या इथं थांबलो आहे जेवायला. तुम्हाला सांगतो, हा उरळी कांचन सोलापूर हायवे, इंदापूर हायवे. 1 मिनटं. तर मित्रांनो हा आहे इंदापूर हायवे आणि इंदापूर हायवेला उरळी कांचनपासून एक थोडंसं पुढे गेल्यानंतर उरळी कांचन आणि यवतच्या मध्ये एक हॉटेल आहे मित्रांनो, हॉटेल प्रिन्स म्हणून आहे. शिवाजी ननवरे म्हणून, त्यांचे मी व्हिडिओ खूप बघतो, रील्स वगैरे असतात त्यांच्या मस्त. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता, आहे पुणे सोलापूर हायवे आणि उरळी कांचनच्या पुढे आणि यवतच्या मध्ये एक हॉटेल प्रिन्स म्हणून आहे. इथं आपण जेवायला थांबलो होतो. ॲक्च्युली हे खूप फेमस हॉटेल आहे मित्रांनो, यांचे रील वगैरे असतात त्यांच्या, हॉटेल प्रिन्स मटन खानावळ म्हणून. ॲक्च्युली आपण काय नॉनव्हेज खाल्लं नाही, व्हेजच खाल्लं, पण इथं नॉनव्हेज खूप छान मिळतं, मटन वगैरे. कधी जर गेला या रूटने तर नक्की जावा इथं, हॉटेल प्रिन्स म्हणून, छान जेवण वगैरे असतं तिथं. ते शिवाजी ननवरे म्हणून त्यांना पण भेटलो आपण आणि त्यांना भेटून आता निघालो. मी काय शूटिंग काढलं नाही तिथलं मित्रांनो, पण तुम्ही बघू शकता हॉटेल प्रिन्स म्हणून आहे, याच रोडला आहे, आपल्या पुण्यावरून याला जाताना याच साईडला आहे. तर मस्त जेवण होतं, व्हेज पण चांगलं होतं. आपण दाल तडका वगैरे घेतला आणि भाकरी बाजरीचे वगैरे, आणि आपण आता निघालो आहे मित्रांनो आपल्या पुढच्या प्रवासाला. बराच वेळ गेला, 1 तासभर आपण इथं घालवला. तर ठीक आहे, आता जाऊया घरी. लवकरात लवकर आपल्याला घरी पोचायचं आहे. बघू शकता तुम्ही 1:06 झाली आहेत आणि 220 किलोमीटर गाडी चालली. आपलं घर अजून इथून बऱ्याच लांब आहे. आता पहिलं इंदापूर गाठायचं आहे, CNG भरायचं आहे इंदापूरमध्ये आणि मग तिथून आपल्या घराकडे निघायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 6:15 झाले, 427 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे सांगोला CNG पंप, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला, हिंदुस्थान पेट्रोलियम. हा CNG पंप आहे मित्रांनो. भरपूर गाड्या होत्या, पुढं 10 ते 20 गाड्या होत्या. आता 2-3 गाड्या राहिल्या आहेत, नंबर आला आहे आपला. आणि आपल्याकडे 2 कांड्या CNG आहेत मित्रांनो. पेट्रोलवर आपण काही चालवलं नाही अजूनपर्यंत, CNGवरच आहे. आता इथं CNG एकदा भरला का मग गाडी आपली उद्या निघणार आहे मी आईला घेऊन. तर उद्या गाडी आपली इथून CNG भरला तर उद्या गाडी आय थिंक फलटण किंवा वेळापूर वगैरे, फलटणच्या पुढेच जाईल, फलटणच्या आसपास तिथे कुठेतरी भरता येईल आपल्याला उद्या. तर ठीक होईल, मग पेट्रोलवर गाडी चालणारच नाही आपली, डायरेक्ट CNGवर गाडी घरी जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आलो आहे CNG पंपावर. आता इथून घर आपलं आहे 10-12 किलोमीटर. CNG भरतो आधी आणि त्याच्यानंतर मग जातो. चहा पण पिलो नाही, नॉनस्टॉप आलो आपण पटपट आणि मग कामं करून घेतली आपली. तर ठीक आहे, आता CNG भरतो आणि घरी जाऊन मग तुम्हाला देतो टोटल किलोमीटर किती काय झालं ते. आपण आता जस्ट पोचतोय आपल्या गावी, म्हणजे माझ्या गावी. खूप गावचं फील वेगळंच असतं मित्रांनो, काय आता तुम्हाला सांगू गावाबद्दल. आणि तुम्ही बघू शकता आमच्या गावाला सिमेंट रस्ता आहे मित्रांनो. ज्या रस्त्यावरती पहिले आम्ही ज्यावेळा होतो, म्हणजे 20-25 वर्षापूर्वी मी ज्यावेळा गावी होतो त्यावेळा खड्डे सगळं असं म्हणजे एकदम हे होतं. पण आता रस्ते बघाल तर एकदम मस्त झालेत. हे आहे लोणविरे गाव मित्रांनो आणि ह्याच्या जस्ट चिटकून पुढं आपलं गाव, म्हणजे माझं गाव. ज्या गावात माझा जन्म झाला, ज्या गावात मी लहानाचा मोठो झालो आणि तिथून परत मुंबईला गेलो. मुंबईला जवळजवळ 20-25 वर्ष राहिलो आहे. आता थोडंसं मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, जे यंग जनरेशन आहेत थोडंसं ओळखायला वगैरे हे होतं, पण जे आपले जुने आहेत लोक ते भेटतात, ओळख होते वगैरे. असं गावात सहसा जास्त जाणं होत नाही माझं. आमचं घर मित्रांनो मळ्यात आहे. गाव आमच्या घरापासून जवळ 2-2.5 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टेड नाही वाटणार, कारण याच्यात काय आपली अर्निंग नाही. 5,000 रुपयाची अर्निंग करून मी आलो आहे मस्तपैकी गावी. पण मित्रांनो कसं असतं, गावी येणं पण गरजेचं आहे, कारण आईला मला मुंबईला घेऊन यायचं आहे. तिला ट्रॅव्हल्समध्ये येता येत नाही.
त्याच्यामुळं आपण आलो आहे. बघा ना कसं अगदी मोकळं 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 एकदम मस्त वाटतंय. खूप छान वाटतं. गावाला आलं ना वेगळं आहे. बघा ना इकडं बघा या साईडला असं मस्त माळरान आहे. हे रस्त्याच्या कडेलाही झाडं लावलेली आहेत. झाडं खूप मोठी झाली मित्र. पहिली इथं झाडं बिडं अशी काही नव्हती, आता झाडं लावलीत. मस्त वाटतंय. या साईडला पण तुम्ही बघू शकता. हे आपला गाव छान वाटतंय. तर झालं आता मी घरी पोचेन, पण घरी पोचण्या अगोदर मला एक तिथं मित्र आहे, त्या मित्राकडे जायचं आहे. त्याला 5 मिनटं तिथं बसून मग त्याच्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे. हा आलो. तर आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. आपल्याला रात्री आलो, थोडं गावात थांबलो मित्रांसोबत. तिथं वेळ गेला, 9-9:30 वाजले. आणि त्याच्यानंतर आपण आता घरी आलो मित्रांनो. हे घर आहे आपलं पाठीमागं. इकडं बघा गाडी वगैरे लावली आणि हा रस्ता आहे आपल्या घराच्या पाठीमागून. तर एकंदरीत मित्रांनो बाकी काय नाही, मस्त आपलं ट्रिप झाली गावची. तर व्हिडिओ एंड करायचा बाकी होता, त्यामुळे व्हिडिओ एंड केला मित्रांनो. तर आज आपण आता थोड्या वेळाने दुपारी जेवण वगैरे करून आईला घेऊन आपण जाणार आहे मुंबईला. तर तुम्हाला बस बाकी काय दाखवायचं नाही. आपलं घर ॲक्च्युली तसं दाखवण्यासारखं मित्रांनो एवढं काय नाही. अजून आपण घरी सुधारणा केली. हे बघा हे आपलं घर आहे. इकडं हे घर आहे, नारळाची झाडं आहेत. तिकडं पलीकडं आपली चिक्कूची बाग आहे, थोडीशी छोटीशी, ती दिसत असेल तुम्हाला. तर एकंदरीत अशा पद्धतीनं आपलं घर आहे मित्रांनो. तर ठीक आहे, बस बाकी या व्हिडिओमध्ये असं दुसरं काय नाही एवढं. तर एवढं असं काय नाही. बघा हे आपलं ही चिक्कूची बाग आहे आपली घरामागे. घराच्या समोर चिक्कूची झाडं आहेत. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा हे आपलं घर, ही गाडी, हा असा घरासमोरचा परिसर. हे बघा ही अशी चिक्कूची बाग, ही अशी. इथून पुढं सरळ गेलं का आपले जमीन आहे मित्रांनो. आपलं पूर्ण टोटल चिक्कू नाहीत आता मित्रांनो. चिक्कू होते भरपूर, पण आता काढलेत. हे बघा असे मोठे मोठे चिक्कू आहेत. आणि चिक्कू एवढे जे गोड लागतात ना, एक नंबर. इथं विहीर आहे मित्रांनो. विहिरीची अवस्था खूप बेकार आहे. सगळी झाडं वाढलीत बाजूनी. ते झाडं काढून आपल्याला तिथं ना आहे मित्रांनो, शेतीमध्ये जरा खर्च करायला लागतो आहे. खर्च केल्यावर मस्त होईल. हे बघा हे चिक्कू खूप मोठी आणि खूप दिवसापूर्वीची झाड आहे ती चिक्कूची आपली. तर मोठी झाडं होती. फांद्या बिंद्या आपण थोड्या तोडलेत. हा बघा इथं ह्या झाडाला चिक्कू आहेत जरा भरपूर. तर अशा प्रकारे मित्रांनो आहे. हे बघा इथं आपलं दुपारचं वगैरे तिथं घरी ऊन लागलं इथं बसायचं आपलं आराम के साथ चिक्कूच्या बागेत. मस्त वाटते, सावली छान. इथून आपली सगळी अशी जमीन आहे. आता ही जमीन आमचीच आहे मित्रांनो, माझीच आहे. पण ही आम्ही चुलत्याला करायला दिली. कारण काय झालं माहिती आहे का, आमच्यात करायला कोण नाही. वडील आहेत, पण वडिलाला तर एवढं होत नाही मित्रांनो. हे गवत वगैरे हे सगळं असं चुलत्यानं लावलं. ते पुढं वरची आमची जमीन आहे. तिथं आता ते नांगरण वगैरे करायचं आहे. अशा पद्धतीने एक छोटीशी आपली गावची होम टूर आहे. तर एक अशा प्रकारे आपली छोटीशी होम टूर. बाकी दुसरं याच व्हिडिओमध्ये काय नाही मित्रांनो. तुम्हाला फक्त आपल्याला गावची टूर. आणि हां, विषय सांगायचं म्हणजे माझं गाव सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्हा सांगोला तालुका आणि सोनंद हे गाव आहे माझं मित्रांनो. तर ठीक आहे, बघा कसा वाटला व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. 2-3 दिवस मागची व्हिडिओ आले नाहीत, आपण काम केलं नाही, गावीच आलो. त्याच्यामुळे आता आपण आज जातो आहे. आज गेलो तर संध्याकाळी पोचू. आज काही रिटर्नचा व्हिडिओ बनवत नाही आपण. आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून परत काम करू, सोमवारपासून. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.